चल पहिला बॉल वाईड आलाय बरोबर. येस एकच बॉल झाला आणि श्रीलेश आपल्याला पाहायला मिळत आहेत नॉन स्ट्रायकर एंडकडे. स्ट्रायकिंग एंडवर हेमंत. दोन पॉवरफुल हिटिंग ॲबिलिटी असणारे फलंदाज जे मेरिटनुसार खेळण्यासाठी ओळखले जातात. मैदानामध्ये त्यांचा इम्पॅक्ट त्यांचा प्रभाव कसा राहील, सुरुवात ते कशी करून देतील. समोर खऱ्या अर्थानं मंगलमूर्ती करावे हा संघ आहे ज्या संघाचा खऱ्या अर्थानं बऱ्याच कालावधीनंतर क्रीडांगणावर मात्र पदार्पण त्यांचं झालंय. आज शौर्य प्रीमियर लीगच्या माध्यमातून आमचे जुने अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये आम्ही विशेष करून दिनेशला आपण पाहताय, आम्ही जितेंद्रला पाहताय, छोट्या एकंदरीतच राजेश तांडेल हे आमचे खरं तर सोबती आणि त्यांच्याचकडे हा बॉल गेलाय मागच्या बाजूला. त्यांनी आपण बऱ्याच कालावधीनंतर पाहताय. म्हणजे ही जी टीम आहे आपण कुलदीपला नेहमी सातत्यानं अंडरमान आणि ओरम क्रिकेटमध्ये पाहिलंय. तो नवी मुंबईचे टॉप 20 खेळाडू जर का काढले तर टॅपर स्पेशालिस्ट तो फलंदाज आहे कुलदीप. नितीन घोंगाले ओरम क्रिकेट फार छान खेळतो, अंडरमी छान खेळतो. कुणाल तांडेल तोही दोन्ही फॉर्मॅटमध्ये चांगला खेळ करतो. एकंदरीतच आपण जर का उल्लेख करायचा झाला तर तिथे नवीन फलंदाज नवीन खेळाडू कन्वा आणि दीपक तिकडे आले. ते दोन्ही खेळाडू खरं तर ओव्हरम आणि अंडरम अशा दोन्ही फॉर्मॅटमध्ये त्यांचा खेळ चांगला राहिला. त्यामुळे ही जी बांधणी झाली आहे दोन्ही टीम्सकडनं ही चांगली बांधणी. आणि या मॅचमध्ये आमचे अल्विन तांडेल सुद्धा स्पेशलिस्ट क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळालेत. मजा येईल या मॅचमध्ये. हा बॉल लेग ब्रेक होत असताना मात्र बॉल सरळ निघून गेलाय. स्वागत बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहताय. 1 धावसंख्या पुढे जाईल. वाईट बॉल आहे. धावसंख्या वाईड न पुढे जात असताना पाहायला मिळते ती 4 या आकड्यावर 4 फन्नन. हा ही बॉल पुन्हा एकदा आउटसाइड द लेग स्टिक जिथे आपण पाहताय. पुन्हा एकदा हा वाईट बॉल आहे. धावसंख्या 5. शौर्य प्रीमियर लीग 2026 शौर्य प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष आमचे या स्पर्धेचे प्रणेते ज्यांचा आपण उल्लेख करतोय ओमकारजी माने आणि त्यांच्या सौभाग्यवती ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं भव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. हा बॉल क्रॅकिंग फ्रॉम द फ्रंट फूट. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये या फटक्याची आक्रमकता. सुपर मॅग्निफिसंट स्ट्रोक. वाव. चौकार आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ऑलमोस्ट 9 या आकड्यावर. 9 ऑन बोर्ड नाव. षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅकवर स्वागत. फिरवला हा बॉल पुन्हा एकदा सरळ निघून गेलाय. ॲज अ विकेट कीपर आपण कुलदीपला पाहताय या संपूर्ण टीमला लीड करत असताना. कारण कुलदीपकडे क्रिकेटचा खुल्या गटामधील अंडरम क्रिकेटचा मात्र एक जबरदस्त प्रचंड एक्सपिरियन्स आहे. तो एक्सपिरियन्स आज आपल्याला मैदानामध्ये वापरत असताना युटिलाइज करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याला ठाऊक आहे मॅचला पुढे कसं घेऊन जायचं आणि जिंकण्यासाठी मैदानामध्ये दोन्ही टीम्सकडनं समसमान ताकदीनं प्रयत्न होतील यात शंका नाहीये. प्रयत्न होतील परंतु जो बेस्ट देईल त्याला बेस्ट मिळणार. जो जिंकणार तो पुढे जाणार आणि जो पुढे जाणार त्याला मात्र मिळणार किमान एक ट्रॉफी. कोणता संघ ठरेल? पहिल्या पर्वाचा चॅम्पियन संघ शौर्य प्रीमियर लीग आज आपण एन्जॉय करताय. एका बाजूला आपण मंगलमूर्ती करावे त्यांच्या विरोधात आपण टीम समर्थ 11 पाहायला मिळेल. व्हाईट बॉलनं धावसंख्येला डबल डिजिट 12 या आकड्यावर पोहोचवलंय. याही वेळेला टॅप केलेला बॉल दिनेश आहेत आणि दिनेशकडे क्रिकेटचं संपूर्ण समर्पण आहे. जरी बऱ्याच कालावधीनंतर उतरले असतील तरी सुद्धा क्रिकेटची जिद्द आणि क्रिकेटचं हे वेड तुम्हाला मात्र मैदानामध्ये अशक्य सुद्धा गोष्टी काही शक्य करून दाखवतील. मिळालेली ही एक धावसंख्या झाली ती 1 बाद. 13 नेक्स्ट मॅच मध्ये शिवनेरी वॉरियर्स आणि सह्याद्री 11 या दोन्ही टीम्सना आम्ही सूचित करू की कॅप्टन आपण लवकर पाठवा. चला एक चावी मात्र हरवली कोणाची तरी. कोणाला सापडली असेल तर ते आमच्याकडे जमा करा. ओहो इकडे काय घडलंय? बॉल हाताने अडवायचा होता, पायांवर अदलतोय बॉल, मागच्या बाजूला जाईल. मिळेल ती 1 धाव. धावसंख्या 1 पुढे जात असताना पाहायला मिळेल ती वाईट +1 2 धावा. धावसंख्या 15 जितेंद्र छोट्या बॉलिंग ट्रॅकवर. हा बॉल सरळ फेकलाय. सरळ चॉप करण्याचा प्रयत्न. स्वागत पोहोचतील बॉलकडे आणि मिळेल ती फक्त एकच. पंचांनी इशारा केला लेग बाय.
लीग माय चं फार महत्व आहे मॅच मध्ये, कारण मॅन ऑफ द सिरीज च्या कॅल्क्युलेशन साठी एक एकदा फार इम्पॉर्टंट असते. हा बॉल फिल्डर आहेत, वाह क्या बात आहे, क्रिकेटची कमिटमेंट. आणि आज आव्हानांना ते सांगतायत की आम्ही आमचं 100% देऊ. प्रयत्न दमदार आहेत. गळणाऱ्या घामाची शपथ घेऊन सांगा आव्हानांना की आम्ही आमचे प्रयत्न दमदार करणार आहोत. शेवटी यश मिळेल अपयश मिळेल, परंतु इतिहास आमच्या संघर्षाची नोंद घेईल. 9+1 धावा मिळतील 2, टोटल स्कोर 19. अजून एक टॅप, अजून एक चौकार, धावसंख्या 23. बॅट ऑन अ फायर, इन्स्टिंक्ट खेळतोय, नाव आहे श्रीलेश. श्रीलेशच्या बॅटमधून आलेला हा स्विच. नो बॉल +4, 5 धावांचा बोनस, धावसंख्या 24. 24वा शौर्य प्रीमियर लीग आपण एन्जॉय करताय. कुलदीप मात्रे गोलंदाजाकडे गेले, त्याला सांगतात की तुला बॉल टप्पा टाकायचा आहे, बॉल टप्पा टाक, मागचं काम आम्ही करणार आहोत. आणि याच गोष्टीची चर्चा झाली. लाईन मिस करतील, वाईट बॉल आहे, सातत्यानं वाईट फेकले गेलेत. आज संघर्ष करावा लागतोय, फलंदाजी करणाऱ्या टीमला संघर्ष करावा लागतोय, गोलंदाजी करणाऱ्या टीमला. इथे यावेळेला हा अजून एक वाईट बॉल. जगात संघर्ष अटल आहे, जितका मोठा संघर्ष तितका मोठा विजय. सोन्याला जितकं तुम्ही तापवणार तितकं तो चमकणार, आणि हिऱ्याला जेवढी तुम्ही धार देणार तितकीच ती हिरा तो चमकणार आहे. म्हणजे इथे आपण जर का पाहिलं गेलं तर नक्कीच अजून एक काही धावा मिळतील बाईच्या. मला वाटतंय एज लागलाय का बॅटचा, हो एज लागलाय. 4 धावा बॅटॉ श्रीलेशच्या अकाउंट मध्ये ऍड होतील. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतील 30 ऑन अ बोर्ड नाव. यावेळेला बॉल फ्रंट फुटला येऊन सजवायचं की चॉप करायचं की कट करायचं, लेट खेळायचं होतं, परंतु बॉल निघून गेला. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 30, चेंडू शिल्लक असतील 2, 2 टू गो. हा हे बॉल लाईन मिस करणार आहे पुन्हा एकदा, नाही तर इथे हा डॉट बॉल आला. अजून एक चेंडू शिल्लक असणार आहे. पंचांचं आम्ही कौतुक करू, प्रत्येक एका गोष्टीचं एक चांगलं वाक्यानं जो ट्रान्सपरंट डिसिजन देत असताना. बॉल कुठून जातोय, बॉल कुठून रिलीज होतोय, बॉल रिलीज झाल्यानंतर किती डेव्हिएट होतोय, या सर्व गोष्टींचं आकलन करून आज खरं तर ही पंचांची भूमिका. हा नो बॉल, त्याच्यावर धाव मिळेल 1, धावसंख्या 2 पुढे जात असताना पाहायला मिळेल तिसरा क्रमांक 3 मध्ये 32-2 मध्ये गोलंदाज छोट्या जितेंद्र. मग अशी आम्ही चर्चा केली या खेळाडूंसोबत. त्याने सांगितलं की आम्ही जवळजवळ 12 ते 15 वर्षानंतर मैदानामध्ये उतरलोय. आमचा अजिबात सराव नाहीये, परंतु या टीम मध्ये काही खेळाडू असे आहेत ज्यांचा ओराम क्रिकेटचा सराव आहे. क्रिकेट कसा खेळ करावा हे त्यांना ठाऊक आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण या दोन्ही टीम्सना पाहताय. एका बाजूला एक भरभक्कम मजबूत ताळेबंद करणारी टीम, जिथे या टीमचं नाव आहे समर्थ 11 आणि समोर आहे मंगळमूर्ती 11. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 2 षटकांच्या अखेरीस 36. मग अशी स्क्रीनवर ओमला आपण पाहिलं. आज ओमनं मात्र चांगला खेळ केला, 500 रुपयाचं कॅश प्राईज त्याला मिळालं. आज या टीम मध्ये गोलंदाजी तितकी धारदार नाहीये. कुलदीप जो खरं तर एक परिपक्व फलंदाज आहे, त्याला खरं तर गोलंदाजीसाठी प्राचारण केलं गेलंय. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न, बॉल केला, टॅप फिल्डर आहे तिकडे स्वास्तिक. स्वागत ना बॉलला उचललाय, फेकला इन बिटवीन. वी कॅन सी अनदर क्विक सिंगल ऍडेड इनटू द टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. तो 1 न पुढे जात असताना 37 लेग ब्रेक केलाय, फसवलाय, चखवलाय, गर फिरवलाय. खर तर कुलदीपनं गेले कित्येक वर्ष क्रिकेटला समर्पण दिले. मग ओरम क्रिकेट असेल, अंडरम क्रिकेट असेल. आज त्याची गोलंदाजी चांगली पडली तर मात्र फिल्डिंग करणारी टीम चांगलं कमबॅक करेल. परंतु हेमंत जोपर्यंत मॅच मध्ये आहे त्याचा इम्पॅक्ट, त्याचा प्रभाव मात्र मैदानामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. हेमंत खेळतो 11 वर, श्रीलेश खेळतो वैयक्तिक 13. या आकड्यावर टोटल स्कोर झाला बिनबाद 37. हा ही बॉल फ्रंट फुट वर, गॅप शॉट सिलेक्शन, परफेक्ट प्लेसमेंट. आणि आलेला हा अजून एक क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा जस्ट अ फ्रंट फुट क्लिक चौकार. हेमंतला फार काळ तुम्ही शांत ठेवू शकत नाही. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाहीये.
हेमंत यांना गेले कित्येक वर्ष तेच दाखवलंय. खर तर हेमंतचे मनसुबे फस्त करण्यासाठी गोलंदाज कुलदीप आलाय, परंतु गोलंदाजाला थोडे अजून काही प्रयत्न करावे लागतील. हा डॉट बॉल, हा बॉल 2 पायांच्या मधून गेलाय, जिथे आपण पाहतोय की अजून एक डॉट बॉल. एक फेअरलेस अप्रोच कुलदीपकडे आम्ही पाहिला या गोलंदाजीमध्ये. हाही बॉल अवे फ्रॉम द रिच ठेवलाय. नितीन पोहोचले बॉलवर. राजेशची कमिटमेंट आम्हाला पाहायला मिळाली. राजेश सुद्धा बऱ्याच कालावधीनंतर मैदानामध्ये आम्हाला पाहायला मिळाला आहे आणि आता खऱ्या अर्थानं कराव्या गावाच्या जत्रेचं वेध असताना आपण त्यांचं मॅनेजमेंट, एक अतिशय सुसज्ज मॅनेजमेंट आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यांच्यासाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊया. हा बॉल टॅप केलाय. आल्विन वन ऑफ द फायनेस्ट फिल्डर, आणि त्याच्याकडनं चूक अजिबात होणार नाही. त्यांना धावा बचावल्या आपल्या टीमसाठी. तब्बल 3 मिळाली धावे. एक ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पीटीसीच्या माध्यमातून आपण पाहूया. जवळजवळ 12 ते 13 वर्षानंतर मैदानामध्ये उतरलेला हा अल्विन तांडेल, त्याच्याकडे बॉल जलद गतीने गेला होता. चेंडूवर त्यांना झडप घातल्याने पहा कशा पद्धतीने अडवला. क्रिकेटचं संपूर्ण समर्पण, जिद्द, चिकाटी, साहस, क्रिकेटचं डेडिकेशन धावा आपल्याला पाहायला मिळाला. टोटल अजूनही 1 षटकाचा खेळ शिल्लक असताना रणसंख्या झाली ती 44. 44 धावा. चला नेक्स्ट मॅचचा टॉस. कॅप्टन आलेत का? शिवनेरी वॉरियर्स आणि सह्याद्री 11 कॅप्टन या टॉस साठी. कुणालकडे बॉल गेला होता. कुणालनं चेंडूला अडवलाय, फेकून दिलाय. जितेंद्र ऍज अ विकेट किपर आपल्याला पाहायला मिळतील. अनिल रफ्तार के सौदागर, परंतु आता त्याची गती थोडी कमी झाली आहे कारण थोडासा सरावाचा अभाव. हाही बॉल लाईन आपण पाहूया. पुन्हा एकदा बॅकअप मिळेल केडीकडनं. हा बॉल वाईट +1 धावा मिळतील. 2 रणसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती आपल्याला पाहायला मिळेल. 44 होत्या 3 षटकांच्या अखेरीस. 4थ्या षटकाच्या पूर्वार्धामध्ये अजूनही एकही मोठा फटका आलेला नाहीये. त्याच दरम्यान अजून एक धाव ऍड होईल. धावसंख्या 48. सेक्टर 48, सेक्टर 46, 42 आणि सेक्टर 50 अशा विभागातील अनेक प्रतिभावंत खेळाडूंचा खेळ आज आपण एन्जॉय करतोय शौर्य प्रीमियर लीगच्या माध्यमातून. एका बाजूला कराव्या गावातील 2 संघ सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 3 संघ एकंदरीतच पाहायला मिळणार. त्याच्यामध्ये मंगलमूर्ती करावे, त्याच्यामध्ये अजून 2 संघ असणार आहेत, ते म्हणजे पोद्दार मध्ये ज्यांचा नेहमी सराव आपल्याला पाहायला मिळाला आहे. पोद्दार ए आणि पोद्दार बी असे 2 संघ आपण पाहतोय. एकंदरीतच आज या खेळाचा एक वेगळा आनंद टीम कडनं घेताना आपल्याला पाहायला मिळाला. बॉल डीप मध्ये प्रोटेक्शन होतं, त्याला चॅलेंज करून बॉल गेलाय चौकार आणि चौकारामध्ये कन्वर्ट झाल्यानंतर धावसंख्येला ऍक्सलरेट करत असताना 50+ म्हणजेच कॉंग्रॅच्युलेशन्स बॅटिंग टीम. टीम समर्थ 11 रणसंख्या झाली 53. 53 ऑन साइडला ड्राईव्ह केलं. स्वागत आहेत. बॉलला अडवतील. वेल ग्रिप आणि ग्रिप केल्यानंतर बेल्स डिसलॉज होतील. पण सर लगेचच धावा घेत असताना स्टम्प्स फिक्स करतील. धावसंख्या 54. अजूनही या षटकामधील चेंडू शिल्लक असेल 1. म्हणजे या षटकामध्ये आतापर्यंतच्या प्रवासामध्ये फक्त 10 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. चांगला परफॉर्मन्स झालाय. बॉल अडवणं गरजेचं होतं. चूक झाली. वाकलाच नाही फिल्डर. तुम्ही जर का वाकलातच नाही तर बॉल कसा अडेल. अगदी जर का तुम्हाला ऍज अ बाउंड्री रायडर तिकडे कॅप्टननं ठेवलंय तर हा बॉल हात घालणं फार इम्पॉर्टंट होतं. इतका जलद गतीनं गेला नव्हता बॉल, परंतु 4 मिळाल्या. धावसंख्या झाली ती 58 आणि 59 धावांचं टार्गेट इथे सेट झाले. सो नेक्स्ट मॅचचा टॉस आय विल कॉल सह्याद्री 11 टीम कॅप्टन अँड टीम कॅप्टन ऑफ शिवनेरी वॉरियर्स. चला सह्याद्रीचा कॅप्टन कुठे आहे? चला शिवनेरी वॉरियर्स आणि सह्याद्री 11 आणि टॉस आपल्याला करायचं आहे. कॅप्टन कुठे आहात? व्हेरीवर यू आर, लवकर या. आज जर का आपण पहिला चेंडू फेकायच्या अगोदर जर का नाही आले तर आपण ऑपोजिट टीम कॅप्टनला आपण टॉस विन देणार आहोत. आज पुन्हा एकदा कॅप्टन जुळले जातील आणि आमचे युवराज माली विल हॅव स्मॉल चॅट विथ बोथ ऑफ देम. मॅच नंबर 9. यस आणि विजय जावरे दादांचे शुभ असते. टॉस आपण करते. कोण करतील कॉल?
आणि टेल आलाय म्हणजे टॉस जिंकलाय तो शिवनेरी वॉरियर्स. अभिनंदन. निर्णय काय असेल? समोर संघ आहे तो सह्याद्री 11. बॅटिंगचा खूप चांगल्या पद्धतीने धावा होत आहेत. जर तुम्ही योग्य पद्धतीने बॅटिंग करताय, गॅप शॉट सिलेक्शन घेताय आज संपूर्ण दिवसभरामध्ये, कारण तुमचाही सामना डे मध्येच होणार आहे, तर बॅटिंग करून कितपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल आणि टीम कॉम्बिनेशन मध्ये काय बदल पाहायला मिळेल का? 70 ते 80च्या पुढे जाण्याचा पूर्ण प्रयत्न असेल. आणि टीम मध्ये काय चेंजेस? सेम टीम कालचीच. या शुभेच्छा असतील. सह्याद्री 11 राहुल बॅटिंग घेतली त्यांनी. बॉलिंग तुम्हाला करायची आणि अपेक्षित केलं होतं का की बॉलिंग करावी लागेल आणि त्यासाठी तुम्ही रेडी होतात का? हा, नक्कीच रेडी होतो आम्ही. एकंदरीत कसा राहिला प्रवास आणि या मॅचकडे कसं बघता? किती महत्वाचा आहे हा सामना जिंकणं तुमच्यासाठी आणि टीमसाठी क्वार्टर फायनलचा इक्वेशन समोर ठेवत असताना? ही मॅच जिंकणं आम्हाला खूप महत्त्वाचं आहे. तेवढा आमचा कॉन्फिडन्स पण वाढायला आणि टीम पण आमची चांगली मोटिवेट होईल. चला, खूप साऱ्या शुभेच्छा असतील राहुल आपल्याला देखील. तर टॉस आपण पाहतो झाला, जिथे एका बाजूला सह्याद्री 11 आणि शिवनेरी या संघाने खरं तर टॉस जिंकला. त्यांनी मात्र बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 65-70 जाण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. या सामन्याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलंय. एका बाजूला करावेचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो समर्थ 11 आणि सामन्याला रंगवण्यासाठी पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये आपण वळूया आणि ऐकूया नितेश भोईर सर यांचा आवाज. आज संपूर्ण दिवसभरामध्ये फार छान समालोचन, सूत्रसंचालन आणि निवेदन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर मैदानावर घडणाऱ्या त्याच गोष्टींना नाविन्यपूर्ण रचना देत संपूर्णपणे सादरीकरण करणं आज जे करतायत ते आमचे समृद्ध मराठीचे समालोचक युवराज माली. कमीत कमी शब्दात क्रिकेटचं व्यासपीठ, क्रीडांगणावरील भावभावनांना सर्वोत्तम रंगवण्याची कला ज्यांना उगवते. साधं, सोपं, सरळ, समयसूचक, संदर्भासहित आणि समर्पक असं समालोचन सातत्यानं ज्यांचं आपण ऐकत आलोय. अर्थातच आज युवराज माली यांचं आपण मनापासून आभार कौतुक करूया. एका बाजूला आपण पाहताय कुलदीप, सोबतीनं जितेंद्र. षटक्रमांक 1 मध्ये क्लीन बोल्ड, दांडी गोल, प्लेड ऑन झालेत. क्लीन बोल्ड नव्हे, बॅटचा एज लागला आणि बॉल विकेट्सवर आदळलाय अँड दॅट इज बोल्ड. नितीन, हा बॉल डाऊन द ग्राउंड, सुपर मैग्निफिसेंट आणि अफलातून स्ट्रोक. दाव पर सब कुछ लगा है, रुकेंगे नहीं झुकेंगे नहीं, हे सांगत असताना फलंदाज नितीन, दल कभी रुकते नहीं और ध्वज कभी झुकते नहीं. भगव्या रंगाची जर्सी त्याने परिधान केली आणि भगवा रंग म्हटला ना की मग वेगळी ऊर्जा आहे. आज त्यांचा खेळ मात्र चांगला होईल यात शंका नाही. रसिक प्रेक्षकांना एक रफ अँड टफ मॅच हवी आहे, त्यामुळे जरी मात्र 59 धावा असल्याना ही मॅच, हा सामना शेवटच्या षटकापर्यंत गेला पाहिजे अशी अपेक्षा आहे. दोन्ही टीम्सना आपण देतोय शुभेच्छा. एका बाजूला मंगळमूर्ती 11 टीम करावे गाव आणि त्याच्या विरोधात टीम समर्थ 11 सेक्टर 48 सीवूड्स. विशाल बॉलिंग ट्रॅकवर, विशालचं लक्ष केंद्रित करणारी गोलंदाजी. हा बॉल टॅप, चुकीची गोलंदाजी. क्षेत्ररक्षण झालंय चांगलं, बाल बचावले, अन्यथा 4 धावाही मिळाल्या असत्या. एसपी, वन ऑफ द एक्सपिरियन्स कॅम्पेनियन, एज इज जस्ट अ नंबर. जबरदस्त फ्लातून एसपीचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं आणि हेच खरं तर ऋणानुबंध दृढ होत असतात. हाही बॉल, चांगला फटका, कडक बेधडक, सुपर. शुरू तो हुआ है अभी लेकिन अंजाम तक लेके जाना पड़ेगा. आहा, आलेला हा चौकार. बॅटा आपण पाहताय जितेंद्र छोट्या. 4 रणसंख्या पोहोचली आहे 9. धावसंख्या आपण पाहताय 10. कुलदीप
बॉल टॅप टॅप ओ ओ इथे अशी फिल्डिंग केली आहे एसपी न. बॉल टॅप जात नाहीये ही कमालीची. खरं थोडं सरप्राईज केलं. बॉल धावसंख्या 10 एक बाद 10 59 धावांचं टार्गेट आहे आता 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावसंख्या झाली आहे त्यामुळे जिंकण्यासाठी 24 नितीन समोर आहे तो फलंदाज गोलंदाज ज्यानं चांगली खेळी साकारली. गॅप शॉट सिलेक्शन आणि या खेळीसाठी हा ओळखला जातो. आणि इथे अजून एक चौकार नितीन घोंगावले. आता मात्र हे वादळ घोंगावत असताना बॅट ऑन अ फायर. धावसंख्या आपण पाहताय 15 ऑन अ बोर्ड. काय लागलंय का? स्प्रे घेऊन जा पाणी घेऊन जा मैदानामध्ये बघा किती लागले बघा एकदा. आणि डॉक्टर बंटी कांबळे आपण संपर्क साधा प्लीज. MBBS चला झावरे चला. आणि स्प्रे कोणी घेऊन गेला ते घेऊन या पटकन. चला पटकन घेऊन या. एका खेळाडूंना स्प्रे घेऊन गेला होता ते घेऊन या पटकन. काय मंगेश फिजिओथेरपी का? क्या बात आहे. फिजिओथेरपी मला पण गरज आहे. ये ना इकडे. आजकाल फिजिओथेरपीला भरपूर स्कोप आहे. कमीत कमी पैशामध्ये जास्तीत जास्त खरं तर डिमांड आहे. कमीत कमी पैशामध्ये कोर्स कंप्लीट करा डॉक्टरेट मिळवा. नितीन हा बॉल पुन्हा एकदा हा ही चौकार आणि रणसंख्या पोहोचली आहे तब्बल 19 वर. आता आम्ही थांबणार नाहीये. जीवन में प्रयास सदैव कीजिए लक्ष्य मिले यह अनुभव दोनों ही अमूल्य है. आता दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 19. हा ही बॉल पुन्हा एकदा सोडून दिलाय जिथे आपण पाहताय आणि या दरम्यान पाहुण्यांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय अरुणजी सरकाले साहेबांचे इथे शुभ आगमन आणि ऍडिशनल एफर्ट्स जास्तीची ताकद एक्सेसिव्ह पॉवर जनरेट करण्याचा प्रयत्न नितीनच्या अंगलटी आलाय आणि आलेला हा सर्कल आउट. फलंदाज बाद बॅट क्रमांक 2 फ्लॅट गेलाय सर्कलच्या बाहेर. फलंदाज बाद. आता धावसंख्या झाली ती 20 59 तर टार्गेट आहे अजूनही काढायचे ते 39. दिल्ली अभी बहुत दूर आहे. या षटकामधले अजूनही चेंडू शिल्लक असतील ते 3. षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज हेमंत आपल्याला पाहायला मिळतील. ही बॉल इथे बाईचा इशारा आलाय पंचांचा आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. इक्कू दिक्कू के साथ एकेरी दुहेरी धावसंख्येनं धावफलकावर तितका फरक पडणार नाहीये. डझंट मेक मच डिफरन्स. But when we talk about cricket, it's all about calculation. And when we talk about calculation, it's all about numbers. And numbers create pressure. आणि numbers म्हणजेच एक सायकोलॉजिकल इम्पॅक्ट आणि तो दबाव निर्माण झालाय. आपण पाहताय 2 चेंडू शिल्लक असताना धावसंख्या झाली ती 21. मागच्या 10 चेंडूंच्या प्रवासामध्ये नितीनची फलंदाजी फार छान राहिली आहे. टॅप केलेला हा बॉल पुन्हा एकदा आपण पाहताय 21 धाव मिळाली आहे.
धावसंख्या 1 कडे पुढे जाईल, पोहोचेल ती आपल्याला पाहायला मिळते. नेल्सन आकडा स्क्रीनवर 2 बाद 22. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. 2-2-2-2. एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अथर्व ॲज अ विकेट किपर पुढ्यात टाकलाय, गॅप साधली आणि फटका सुपर. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून छेदून भेदून बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. आलाय हा क्रॅकिंग फ्रॉम द फ्रंट फूट. चौकार. धावसंख्या 26 आणि आता काढायचे आहेत त्या तब्बल 33. दोन्ही खेळाडू दोन्ही टीम्स कडनं जिद्दीनं प्रयत्न होत आहेत. आपल्याला तेच पाहायला मिळतंय. यहाँ पे मंजिलें भी जिद्दी है, रास्ते भी जिद्दी है. देखते हैं इस खेल का क्या हाल होता है. आता मात्र दोन्ही टीम्स कडनं स्वप्न मात्र जे पाहिलं विजयाचं, ते विजयाचं स्वप्न साकारण्यासाठी प्रयत्न 100% होत असताना मॅच हाय व्होल्टेज होतीये. 12 चेंडू आणि 33 धावा. 12 चेंडू 33 धावा. प्रयत्न करावा लागेल. श्याम प्रजापति बैटिंग करणारी टीम ना हमें जरूर सांगू, कोशिश ऐसी करो कि हरते हरते कब जीत जाए पता भी ना चले. कारण फलंदाज बाज झाले असं असताना दबाव निर्माण झाल्यानंतर दबावाला झुगारून काही चौकार आलेत आणि छोट्या जोपर्यंत आहे तोपर्यंत मॅचचं चित्र पलटेल. हा बॉल पंचांकडे आपण पाहतोय आणि असणारे फेर बॉल आणि आलाय हा मोठा फलंदाज आणि तो झालाय बाद. छोट्या जिथे आपण पाहतोय की त्याची चर्चा होती आणि चर्चा होत असताना तो झालाय बाद. आता जबरदस्त दडपण आणि दडपण निर्माण झालंय. 12 आणि इक्वेशन होतं ते 33. आता 11 आणि इक्वेशन आहे 33. 11 चेंडू 33 धावा. 33 धावा 11 चेंडू. स्वप्न आपण पाहिलंय, रस्ते सुद्धा तुम्हाला शोधावे लागतील. हा बॉल लेट खेळलेत, मिळेल ती फक्त एकच धाव. एका धावेनं तितका दबाव निर्माण होणार नाहीये. समर्थ 11 या टीमचं आपण कौतुक करूया. अफलातून बॉलिंग अनालिसिस. तिसरं षटक बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहताय. श्यामची गोलंदाजी चांगली झाली आहे. श्यामनं सुरुवात चांगली केली. अजून एक आउट स्विंग अथर्वचं. इथे मात्र विकेट किपिंग स्किल आणि ही हॅज लेझर आय फोकस ऑन अ बॉल. मिळालेली अजून एक विकेट. फलंदाज बाद. हॅलो नितेश सर, नक्कीच विकेट पडली आणि बघा प्रेक्षक वर्गासाठी एक सुवर्ण संधी असणार आहे. महिला आणि पुरुष दोन्ही प्रेक्षक वर्गांना सुवर्ण संधी की मुख्य प्रवेशद्वारावर काही वेळानंतर आता टोकन उपलब्ध असणार आहेत. तिथे काय असणार आहे तो लकी ड्रॉ असणार आहे. लकी ड्रॉ हा उद्या संध्याकाळी आपण घोषित करणार आहोत, जिथे 10 महिला आणि 10 पुरुष लकी ड्रॉचे मानकरी ठरतील. महिलांसाठी 10 पैठणी साड्या आणि पुरुषांसाठी 10 विशेष पारितोषिक असणार आहेत. तर ज्यांना या खरं तर लकी ड्रॉ मध्ये भाग घ्यायचा त्यांनी फक्त ते कुपन भरायचंय आणि तिथे असलेल्या प्रतिनिधीकडे जमा करायचे. फक्त एकच कुपन भरायचंय. एकापेक्षा जास्त कुपन जर आपण भरले तर आपले कोणतेही कुपन ग्राह्य धरले जाणार नाहीत. त्यामुळे एक कुपन आपण भरूया आणि लकी ड्रॉ मध्ये महिला आणि पुरुष यांना 10 पारितोषिक उद्या संध्याकाळी आपण घोषित करणार आहोत. आणि तेही विनाशुल्क. विनाशुल्क. कुठल्याही प्रकारचे चार्जेस तुम्हाला या खरं तर लकी ड्रॉ मध्ये सहभागी होणाऱ्या आपल्या सर्वच रहिवाशांना, सर्व खेळाडूंना, या स्पर्धेसोबत जोडणाऱ्या प्रत्येक घटकाला कोणत्या प्रकारचं शुल्क मात्र आकारलं जाणार नाहीये. पुरुषांसाठी 10 सरप्राईज गिफ्ट्स आणि महिलांसाठी 10 खरं तर पैठणी साड्या. त्याच्यामध्ये आपल्याला आपलंही नाव टाकता येईल आणि कदाचित नशीब आपल्या सोबत असेल तर आपल्याला ही लकी प्राइज मिळणार. आणि नाही, पैठणी साडी स्त्रिया आणि पुरुष असे 2 डबे आपण ठेवूया. कारण आपण पैठणीचं काय करणार, ते लग्न झालं असेल तर ठीक. नाही आमचं झालं पण आम्ही असं सांगत नाही. पण ठीक आहे, हरकत नाही. बी यंग. टॅप केला बॉल. केडी ना खुणाल खेटी. एकच धाव मिळते. आता मॅच मध्ये राम राहिला नाहीये. जिंकण्यासाठी इक्वेशन आहे 5 चेंडू आणि 30 धावा. दुसऱ्या पराभवाच्या दिशेनं किंबहुना
दुसऱ्या विजयाच्या वाटचालीला खरं तर सुरुवात करत असताना आपण पाहताय फिल्डिंग करणारी टीम समर्थ 11 पॅडल करण्याचा प्रयत्न. स्वागत जागेवरनं पिक केलाय. हा बॉल आला डॉट 4-30. अजून एक चांगला बॉल रिलीज केलाय. आज मंगलमूर्ती करावे या टीमला थोडंसं अपयश आलंय, पण हरकत नाही, काही हरकत नाही, कारण बऱ्याच कालावधीनंतर हा संघ मैदानामध्ये उतरला. त्यामुळे अंडरम क्रिकेटमध्ये तुम्हाला वेगळी स्किल हवी असते. अंडरम क्रिकेटमध्ये तुम्हाला हँड आय हेडचं कॉर्डिनेशन, त्यासोबतीनं तुम्हाला टाइम जमलं पाहिजे, तुम्हाला प्लेसमेंट प्रॉपर करता आली पाहिजे. हा खेळ अतिरिक्त ताकदीचा नाही आहे, हा संयमाचा खेळ आहे. त्यामुळे इथे तुमच्या शॉट सिलेक्शनला फार महत्त्व आहे. एखादा मिसटायमिंग स्ट्रोक बॉल हवेमध्ये जात असतो आणि सर्कल आउट फलंदाज होऊ शकतो. आणि इथे हा बघा दिनेश बऱ्याच वर्षानंतर मैदानामध्ये उतरलं की असं होतं. त्यामुळे इथून पुढे 22-23 तारखेला मंगलमूर्ती करावे तुमची मॅच तिकडे असणार. त्यामुळे सराव चांगला कराल तुम्ही, अशी आम्ही अपेक्षा करतो आणि तुम्हाला पुढच्या मॅचसाठी जरूर शुभेच्छा देऊ. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये शेवटचा बॉल फेस करण्यासाठी येतील राजेश श्रीपत तांडेल. हे नाव जुनं आहे, परंतु क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं क्रिकेट सोबत नेहमीच प्रामाणिक आणि कटिबद्ध राहणारा चेहरा आहे. जिथे क्रिकेट होतं कराव्याचं, तिथे त्या कराव्याच्या क्रिकेटला नेहमीच सपोर्ट सिस्टेम आपल्याला पाहायला मिळतो. आज खुद्द तो मैदानामध्ये उतरलाय. पाहूया त्याच्याकडनं कसा खेळ होईल. शेवटचा बॉल आहे, नो बॉल. चला नेक्स्ट मॅच मध्ये आपण वॉर्मअप करून घ्या. फिल्डिंग टीम जशी मॅच संपेल आपण मैदानाचा ताबा घ्या. आम्ही ही मॅच कंटिन्यू करू. युवराजला यांना आम्ही थोडं विश्रांती देणार आहोत.